व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला सर्वांना कळालंच असेल मैत्रिणींनो, की आज आपण कुठल्या प्रकारच्या रांगोळ्या बघणार आहोत. तर नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 रांगोळ्या घेऊन आले आहोत आणि 5ही रांगोळ्या फक्त आणि फक्त सफेद कलर, पांढरा कलर वापरून काढलेल्या आहेत. त्यात आपण थोडं-थोडं हळदी-कुंकू वाहिलंय कारण की फक्त पूर्ण प्लेन व्हाईट रांगोळी काढू नये म्हणतात. तर थोडं-थोडं हळदी-कुंकू टाकलेलं आहे. जर तुम्ही दारासमोर रांगोळी काढणार असाल, तर थोडा कलर भरा. कारण की हळदी-कुंकूवर आपले पाय पडणार नाही अशा ठिकाणी रांगोळी काढा. तसं तर मंदिरात वगैरे बऱ्याच ठिकाणी आपले पाय पडतात. पण तिथे ऑप्शन नसतो मैत्रिणींनो. पण आपण आपल्या घरी ते सर्व करू शकतो. म्हणजे तुम्ही जर रांगोळी काढणार असाल एकदम पाय पडतील अशा जागेवर काढू नका. बाजूला थोडीशी काढा दरवाजाच्या. म्हणजे आपले पाय पडणार नाही रांगोळीवर आणि हळदी-कुंकूवर पण पाय पडणार नाही. आपण तेवढी थोडीशी काळजी घ्यावी असं माझं म्हणणं आहे. तर पहिली रांगोळी तुम्ही बघू शकतात. आपण एका रिंगच्या मदतीने टिपके काढून घेतले आणि त्याला असा आकार दिला. एकदम बेसिक रांगोळी आहे, सोपी आणि सुंदर, पटकन होणारी. सर्वच रांगोळ्या ह्याच प्रकारच्या आहे आजच्या भागामधल्या. फिंगर रांगोळ्याच आहेत. यात आपण काही जास्त टिपके वगैरे टिपक्यांच्या रांगोळ्या नाही आजच्या भागामध्ये. तुम्ही जर नवीन असाल मैत्रिणींनो आणि तुम्हाला जर दारासमोर काढायला रोज नवीन रांगोळ्या पाहिजे असतील, रोज नवीन रांगोळ्या शिकायच्या असतील, तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की रोजसाठीच्या रांगोळ्या एकदम सोप्या पद्धतीने कमी वेळात कशा काढायच्या ते मी तुम्हाला दाखवत असते आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या नवीन रांगोळ्या असतात, तर नक्की ट्राय करा. पुढची रांगोळी बघा, असं एक झाकण आहे, बॉटलचं झाकण आहे आपल्या रांगोळीच्याच, त्याच्या मदतीने असं फूल काढतोय. हे जे फूल काढतोय आपण झाकणाच्या मदतीने, त्याला खाली एकदम प्लेन सरफेस लागणार आहे, तेव्हाच असं जमणार आहे. तर आणि जेव्हा पण तुम्ही असा आकार देता त्या फुलाला, तेव्हा काहीच करायचं नाही. फक्त ते झाकण तुम्हाला जसा आकार पाहिजे त्या दिशेने फिरवायचे आणि आपल्याला असं एकसारख्या पाकळ्या काढायला जमत नाही, पण झाकणाच्या मदतीने आपण त्या काढू शकतो. एकदम भारी दिसते ही रांगोळी. आपण त्यामध्ये पाकळ्यांना आकार देऊन घेतला आणि त्यामध्ये आपण सफेद कलर भरला आहे आणि ह्या टूलच्या मदतीने अशा लाईन काढल्या म्हणजे ते 4 असे बदामाचे आकार तयार झाले किंवा पाकळीचा आकारही म्हणू शकतो आपण आणि आतमध्ये केंद्रवर्धिनी काढली. 4ही कॉर्नरला आपण असे 5-5 टिपक्यांचं कॉम्बिनेशन काढून घेतोय. तुम्ही यापेक्षा छोटे-छोटे पण टिपके काढू शकतात. जास्तच रांगोळी वापरली पाहिजे असं काहीच नाहीये. आणि बऱ्याचदा आपल्याकडे कलर्स अवेलेबल नसतात, तर तुम्ही फक्त सफेद कलर वापरूनही अशा रांगोळ्या काढू शकतात आणि छान दिसतात सफेद रांगोळ्याच रोजसाठी. रोजच्या रांगोळ्यांसाठी मस्त वाटतात. पूर्वीच्या काळी तर आता तरी आपल्याला एवढे कलर्स अवेलेबल असतात 12ही महिने. आधीच्या काळात एवढे कलर्स नसते अवेलेबल म्हणजे कलर एवढे अवेलेबल नव्हते राहत. फक्त दिवाळी, दसरा असे सण असले का तेव्हा बाजारात कलर विकायला यायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता 12ही महिने आपण कलर घेऊ शकतो विकत. व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो आणि रांगोळ्या तर नक्की ट्राय करा आणि कमेंट पण करा म्हणजे मला समजेल तुम्हाला आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या ते. आणि ज्या मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, कमेंट्स करतात, त्यांना सर्वांना खूप खूप धन्यवाद आहे. मनापासून धन्यवाद आहे. ते रांगोळीसाठी एवढा वेळ देतात. आपण बघा असं बोटाच्या चिमटेने हळदी-कुंकू टाकून घेतलंय रांगोळीवर. किती सुंदर दिसते बघा रांगोळी. पुढची रांगोळी पण सेम आपण फिंगर रांगोळी काढतोय. असे जवळ-जवळ 4 टिपके काढून घेतले आणि फक्त बोटाने असं सरकवलंय. प्लस साइन अधिकचं चिन्ह तयार झालंय ते आणि नेहमीसारखीच इथे 3-3 टिपक्यांची डिझाइन तयार करायची आपल्याला. तर तुम्ही बघितलंच असेल आपण तेच आकार वापरून किती डिझाईन्स तयार करू शकतो. तर तुम्ही पण रांगोळीची प्रॅक्टिस करत चला. म्हणजे तुम्हालाही ह्या डिझाईन्स पटापट सुचतील, पटापट जमतील. आणि हां, अजून एक सांगायचं राहिलं मैत्रिणींनो, तर आपण एक नवीन सीरीज चालू करतोय. आज गुरुवार आहे, त्यानिमित्तानं आजपासूनच मी सुरुवात करणार आहे. तर
रोज सकाळी तुळशीसमोर काढण्यासाठी एकदम छोट्या-छोट्या डिझाईन्स मी तुमच्यासाठी आणणार आहेत आणि त्याचा लाँग व्हिडिओ न बनवता मी शॉर्ट व्हिडिओमध्येच ते डिव्हाईड केलेले आहे ते पार्ट्स. तर रोज दुपारी 3 वाजता तुम्हाला ते शॉर्ट्स बघायला मिळतील, आपले तुळशीसमोर काढण्याच्या रांगोळीचे. तर आजपासून पुढच्या बुधवारपर्यंत म्हणजे आज गुरुवार आहे, आजपासून तर पुढच्या बुधवारपर्यंत असे 7 व्हिडिओ येणार आहे. तर तुम्ही नक्की वेळात वेळ काढून व्हिडिओ बघा आणि एकदम छोट्या-छोट्या 1-1, 2-2 मिनिटाच्याच रांगोळ्या असणार आहे. तर नक्की तुळशीसमोर ट्राय करा. तुळशीसमोर काढा किंवा देवासमोर काढा. खूप सुंदर आहे रांगोळ्या. नक्की, नक्की बघा आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मला कमेंट आली पाहिजे मैत्रिणींनो, कशा वाटल्या रांगोळ्या? तर बघायला विसरू नका. आज दुपारपासूनच सुरुवात होणार आहे त्या सीरीजला आणि तुम्हाला अशा सीरीज बघायला आवडतील का छोट्या-छोट्या व्हिडिओंच्या? ते पण मला कमेंट करून सांगा. मी अजून घेऊन येईल असे छोटे-छोटे रांगोळींचे व्हिडिओ. बोलता-बोलता आपली पुढची रांगोळी पण रेडी होत आलेली आहे. यामध्ये जे टूल वापरलंय आपण पिवळ्या कलरमध्ये, ते मी ह्या व्हिडिओच्या खाली टॅग करते. तुम्हाला जर घ्यायचं असेल तुम्ही ऑनलाईन पर्चेस करू शकतात. फॉन्डंट टूल किट म्हणतात त्याला. जसे की वेगवेगळे आर्ट आणि क्राफ्टसाठी यूज होतो किंवा फूड आयटममध्ये जसे केक वगैरे बनवण्यासाठी त्याचा उपयोग करतात. असा शेप वगैरे देण्यासाठी कर्व आकारमध्ये. बरेच उपयोग आहे त्याचे, पण आपण त्याचा वापर रांगोळीमध्ये करतो. जर तुम्हाला घ्यायचं असेल नक्की, नक्की बघा प्रॉडक्ट मी टॅग करणार आहे. तर आजची ही रांगोळी एकदम सुंदर, सोपी, पटकन होणाऱ्या फिंगर रांगोळी अगदी 2 ते 3 मिनिटाच्या आत होतात. त्यामुळे बऱ्याच मैत्रिणींना ह्या पण रांगोळ्या आवडतात. पुढची रांगोळी आपण ह्या रिंगच्या मदतीने का रांगोळी म्हणजे टिपके काढतोय, तर एकसारखे आपल्याला जसा गॅप पाहिजे तेवढ्या गॅपमध्ये आपण ते टिपके काढू शकतो. मी आधी 4 काढून घेते आणि मग नंतर जो गॅप उरला तिथे 2-2 टिपके काढते कारण की मग तो व्यवस्थित आकार येतो. तर आपण अर्ध गोलमध्ये जे टिपके काढले होते तिथे त्या टूलच्या मदतीने त्याला आकार दिला आहे आणि खालच्या जे टिपके उरले तिथे त्याला बोटाच्या मदतीने व्यवस्थित असा शेप देऊन घेतोय. तुम्ही यात सफेद कलर भरू शकतात. पण मी असे टिपके दिलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाइन चेंज करू शकतात मैत्रिणींनो, काहीच हरकत नाही. आणि ही डिझाइन आजच्या भागातली शेवटची डिझाइन आहे. रांगोळ्या बघितल्यानंतर नक्की ट्राय करत चला आणि अजूनही दारासमोर रांगोळी काढत नसाल तर नक्की सुरुवात करा रांगोळी काढायला. खूप छान वाटतं. तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात अशाच सोप्या, सुंदर आणि कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद.